हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला। शेवटच्या 7व्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान तर 4 जूनला निकाल लागणार। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार। 75 दिवसांपासून बंद असणारे विठुरायाचं चरण दर्शन 2 दिवसांसाठी खुलं होणार। भाविकांना विठुरायाच्या पुरातन गाभाऱ्याचं दर्शन पडणार। अपघात प्रकरणामध्ये पुणे अल्पवयीन आरोपीच्या आईच्या शोधामध्ये पोलीस ब्लड रिपोर्टसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे सॅम्पल घेतले। डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अहवालात माहिती। अल्पवयीन आरोपीची आई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता। 2 दिवसात शिवानी अग्रवाल चौकशीला हजर होण्याची शक्यता। मुख्यमंत्री कार्यालयानं अजय तावरेची बदली थांबवली। 10 वर्षांपासून तावरेला राजश्रय मिळाला। विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते। पुणे अपघात प्रकरणात कडक कारवाई सुरू। प्रवीण दरेकरांची वडेट्टीवारांवर टीका। पुणे अपघात प्रकरणात खोटे आरोप केल्यानं दंगेकरांसह अंधारेंना नोटीस। 3 दिवसात त्यांनी माफी मागावी, शंभूराज देसाईंचा इशारा। तर नोटीसला कायदेशीर उत्तर देणार, दंगेकरांची प्रतिक्रिया। आव्हाडांना नाही मनुस्मृतीला विरोध करणार। आव्हाडांची भावना चांगली, त्यांनी नंतर माफी मागितली। छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण, तर आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे मानले आभार। सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवस जम्बो ब्लॉक। रेल्वेच्या 930 लोकल फेऱ्या तर 72 एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार। दुरंतो एक्सप्रेस रात्री 1 वाजता दादर स्थानकातून सुटणार। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असल्यानं दुरंतो एक्सप्रेस 7 तास उशिरानं धावेल। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल। हवामान विभागाची माहिती। पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। 1 जून ते 3 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।